ज्ञानेश्वरी पठण अध्याय 13 ओव्या 1126 ते 1150 श्लोक 33 ते 34। अपारू नभा आभाळा रवी आणि मृगजळा तैसाची हा ही डोळा देखसी जरी यथा प्रकाशयत्यक कृष्णं लोकमिमं रवी क्षेत्री तथा कृष्णं प्रकाशयति भारत। हे आघवेची असो एकू गगनोनी जैसा आरखो प्रगटवी लोको नावे नावे। एक क्षेत्रज्ञो ऐसा प्रकाशो क्षेत्रभासा या वरुते हे न पुसा शंखानिघा। क्षेत्रज्ञयोरेव मंतरं ज्ञान चक्षुषा भूत प्रकृति मोक्षञ्च विदुरयान्ति ते परम्। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे क्षेत्रक्षेत्रज्ञ योग नाम त्रयोदशोऽध्यायः। शब्दतत्व साराज्ञा पैदेखणे तेची प्रज्ञा जे क्षेत्राज्ञा अपारू देखे। या दोहींचे अंतर देखावया चतुर ज्ञानियांचे द्वार आराधिते। याची लागी सुमती जोडीती शांती संपत्ती शास्त्रांची दुभती पोसिती घरी। योगाची आकाशा वळगिजे एवढाची धिंसा याची आशा पुरुषाची गा। शरीरादी समस्त मानिताती तृणवत जीवे संतांचे होत वाहन धरू। ऐसिया परी ज्ञानाची या भरोवरी करून या अंतरी निवृत्ती होती। मग क्षेत्रज्ञांचे जे अंतर देखती साचे ज्ञाने उन्मेख तयाचे। ओवामी आणि महाभूताधिकी प्रभेदली अनेकी पसरली से लटिकी प्रकृती जे शुकनलिकान्याने अन्याये न लगती लागली आहे। हे जैसे तैसे होय ठाऊवे दया जैसी माळा ते माळा ऐसाशी देखीजे डोळा। सर्प बुद्धी टवाळा उखी होऊनी का शुक्ती ते शुक्ती
एसाच होय प्रतीती ऋणियाची भ्रांती जावनिया तैसे वेगळी वेगळेपणे प्रकृती जे अंतःकरणे देखती ते मी म्हणे ब्रह्म होती जे आकाशाहुनी वाढ जे अव्यक्ताची पैलक कड जे भेटले या अपाडा पाड पडोनेरी आकारू जेथ सरे जीवत्व जेथ विरे द्वैत जेथ नुरे अद्वय जे ते परमतत्व पार्था होती ते सर्वथा जी आत्मानात्मन व्यवस्था राजहंसो आईसा हा जी आघवा श्रीकृष्णे तया पांडवा उगाना दिदला जीवा जीवाचिया येर कळशीचे येरी रिसविजे जया परी आपण पेतया श्रीहरी दिधले तैसे आणि कोण देता कोण ते नर तैसा नारायण वरी अर्जुना ते श्रीकृष्ण मी म्हणे परी असो ते नाथिले न पुसता का मी बोले किंबहुना दिदले सर्वस्व देवे की तो पार्थुजी मनी आधुनी तृप्ती न मनी अधिक अधिक उत्तानी वाढवितू असे स्नेहाची या भरोवरी आंबुथीला दीपू घे थोरी चाड अर्जुना अंतरी परिसतात तैसी तीत सुगरणी आणि उदारे रसू आणि जेवणारे मिळती मग अवतरे हा तू जैसा राम कृष्ण हरी।